एव्हरीवन. सो थँक यू सो मच की कनेक्ट विथ क्रिस्टल्सला तुमच्याकडून इतका छान प्रतिसाद भेटला. सो आमचे जे क्रिस्टल्स आहेत ते ह्यासाठी खास आहेत की मी ते स्पेशली हील करून एनर्जाइज करून तुमच्यापर्यंत पोचवते. त्यामुळे तुम्हाला जी भेटणारी ऊर्जा असते ती खूप जास्त चांगली असते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं आहे की हे जे क्रिस्टल्स असतात ना, हे आपल्या फ्रेंड्सप्रमाणे असतात. सो हे तुमच्या आयुष्यात खूप सारं सुख, समाधान, ऐश्वर्य घेऊन आले आहेत. पण हे सूक्ष्म पद्धतीने काम करतात, म्हणजे स्लोली. सो कसं असतं, जेव्हा आपण क्रिस्टल्सशी कनेक्ट होतो, तेव्हा ते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एका फ्रेंडप्रमाणे पुश करायला सुरू करतात. सो सगळ्यात आधी नेगेटिव्हिटी जाते. जसं भगवान शिवने जेव्हा समुद्रमंथन झालं, तर सगळ्यात आधी विष ग्रहण केलं आणि त्याच्यानंतर अमृत वेगळं झालं. सो तसंच आपल्या आयुष्यामध्ये असतं. आधी नेगेटिव्हिटी जाते आणि मग फक्त पॉझिटिव्हिटी उरते. सो जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल होता किंवा जेव्हा तुम्ही क्रिस्टल्सशी कनेक्ट होता, सो तेव्हा तुमचं आयुष्य बदलायला सुरू होते. सो तुम्ही क्रिस्टल्स तर विकत घेतले, पण त्यासोबत आता आपल्याला हा 45 डेजचा चॅलेंज घ्यायचा आहे. सो 45 डेज तुम्हाला एव्हरी डे एक व्हिडिओ माझ्याकडून येणार आहे. सो त्या व्हिडिओत भेटणारी पूर्ण इन्फॉर्मेशन फॉलो करायची आहे. बिकॉज हा एक बिझनेस नाही आहे माझ्यासाठी. सो मी ऑलरेडी माझ्या लाईफमध्ये खूप सेटल आहे आणि आता मला लोकांसाठी खूप काही करायचं आहे. सो म्हणून आम्ही तुमचं फ्युचर, तुमची रेखी एनर्जी फ्रीमध्ये रीड करून तुम्हाला कुठले क्रिस्टल सूट होतील तेच सांगतो. त्यांना मी 7 दिवस हील करते. जर तुम्ही एखाद्या हीलरकडे गेलात ना, सो आय स्टे इन मुंबई, मी मुंबईला राहते. सो इथे एका हिलिंगचे चार्जेस 1100 ते 1200 असतात. बट मी 7 दिवस ते क्रिस्टल्स तुमच्यासाठी हील करते. जशी स्टुडंटची रिक्वायरमेंट असते त्याप्रकारे आम्ही हील करतो. कोणाला 2 दिवस हवं असतं, कोणाला 1 दिवस हवं असतं. कारण त्यांना कधी कधी विश्वास नसतो की आपण ऑनलाईन ऑर्डर करतो आहे तर ते आपल्याला भेटेल की नाही भेटेल. सो ह्यासाठी ते डिसाईड करतात. पण समजून घ्यायचं आहे की माझं एक यूट्यूब चॅनल आहे. 3 वर्षापासून स्पिरिच्युअल सोना ह्या नावाने एक हिंदी चॅनल ऑलरेडी मी रन करते आहे. कनेक्ट विथ क्रिस्टल्स ही आमची वेबसाईट आहे. सो एका क्लायंटचे पैसे घेऊन आम्ही काय करणार? जर मी आज तुम्हाला चांगली सर्व्हिस दिली तर तुम्ही मला 100 क्लायंट्स द्याल. सो खूप लोक आहेत जे 3 वर्षापासून 4 वर्षापासून माझ्याशी जोडले गेलेले आहेत आणि आज त्यांच्या फॅमिलीतल्या प्रत्येक माणसाकडे क्रिस्टल्स आहेत. सो ही गोष्ट मला तुमच्या आयुष्यात फक्त एक ॲड करायची आहे की तुम्हाला स्पिरिच्युअल करायचं आहे. बिकॉज सगळ्या गोष्टींचा अंत तेच असतं. सो तुम्हाला हेल्थ नीट करायचं आहे, स्पिरिच्युअल व्हा. पैसे कमवायचे, स्पिरिच्युअल व्हा. तुमचं नातं नीट करायचं आहे, सो स्पिरिच्युअल व्हा. सो स्पिरिच्युअलिटी ही तुम्हाला कम्प्लिटली ॲज अ ह्युमन म्हणून बदलत असते. सो मार्केटमध्ये तुम्ही आता हल्ली बघितलं असेल तर खूप इन्फॉर्मेशन वॉर आहे. हे करा, हे केल्याने ते होईल, ते करा, ते केल्याने ते होईल. मी तुम्हाला असलं काही सांगत नाही, कारण मला तुम्हाला कुठल्याही नको त्या गोष्टींमध्ये अडकवायचं नाही आहे. मला तुम्हाला रिअल इन्फॉर्मेशन द्यायची आहे. ती इन्फॉर्मेशन तुम्हाला या 45 डेजच्या व्हिडिओमध्ये भेटेल. आणि हा चॅलेंज आपण उद्यापासून सुरू करणार आहोत. हा एक माहिती व्हिडिओ मी बनवला सगळ्यांसाठी, जेणेकरून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब पण कराल. आणि ऑलरेडी माझं हिंदी चॅनल आहे, बट मी मराठीमध्ये सुरू केलं कारण की खूप मराठी बांधव आता जोडले जात आहेत. सो त्यासाठी हा चॅनल सुरू केला की जेणेकरून फक्त क्रिस्टल मला तुम्हाला द्यायचे नव्हते, मला त्यासोबत तुम्हाला आतून बदलायचं आहे. कारण जसे आपण आत असतो ना, तसंच आपलं बाहेरचं आयुष्य असतं. सो जेव्हा तुम्ही आतून बदलाल तेव्हा तुमचं जग बाहेरून पूर्णपणे बदलेल. आणि हा जो बदल असेल ना, हा परमनंट बदल असणार आहे तुमच्या आयुष्यातला. कारण आपलं आयुष्य हे देवाने आपल्याला दिलेलं खूप अनमोल गिफ्ट असतं. सो आपले पूर्वज पण म्हणतात ना की 94,000 योनींनंतर आपल्याला हा जन्म भेटला आहे. सो ह्या जन्माची आपण काळजी घ्यायला हवी, ह्याचा सदुपयोग करायला हवा. अदरवाईज तुम्ही विचार करा ना, कितीतरी लोक ह्या वेळेला वेटिंगवरती आहेत ह्या जन्मासाठी, पण तो जन्म तुम्ही जगताय. आणि तुम्ही त्या जर जन्माला घेऊन काहीच केलं नाहीत आणि असाच वाया घालवला, म्हणजे फक्त आपण उठतोय, खातोय, पितोय, ऑफिसला काम करतोय आणि घरी येतोय, परत झोपतोय, फ्रेंड्सबरोबर जातोय, संडे स्पेंड करतोय, असं करून जर तुम्ही तुमचं आयुष्य ढकललत ना, सो यू आर इन्सल्टिंग युअर लाईफ. तो प्लीज ह्या गोष्टीचं सिरियसनेस समजा की तुम्हाला एक मानवाचा जन्म भेटला आहे. आणि माणूस हा पृथ्वीवरचा सगळ्यात पॉवरफुल माणूस म्हणजे प्राणी आहे. कारण आपण
ॲक्शन्स घेऊ शकतो, आपण बोलू शकतो, आपण हसू शकतो, आपण पॉवरफुल बनवू शकतो, आपण स्वतःवरती काम करू शकतो आणि आपण डिवाईनशी कनेक्ट होऊ शकतो. सो सगळ्यात पॉवरफुल प्राणी आपल्याला आधी वाटायचं की अरे तो तर वाघ आहे, पण नाही, वाघापेक्षा पण पॉवरफुल माणूस असतो, कारण तो त्या वाघाला सर्कसमध्ये सुद्धा नाचवू शकतो. सो असं बघायला गेलं तर सगळ्यात पॉवरफुल आपण आहोत. पण आपण काय माहिती आहे, आपली पॉवर्स विसरून गेलो आहे. आपण आपली पॉवर सगळ्या दुसऱ्या गोष्टींना देतो. जर मी हे केलं ना तरच माझं ते होईल, मला ना ह्याच्यासाठी हे करायचं आहे, हा उपाय झाला ना तरच देव मला प्रसन्न होईल. सो ईश्वर हा तुमच्या आत असतो. ज्याने ही पूर्ण सृष्टी बनवली त्याला तुम्ही नैवेद्य देऊन काय देणार? सो त्याला तुमचा नैवेद्य नको आहे, त्याला तुमचं खरं प्रेम हवं आहे, समर्पण हवं आहे, त्याच्यावरती तुमचा असलेला विश्वास हवा आहे. सो समर्पण करायला शिका. खूप गोष्टी मी या 45 डेजमध्ये शिकवणार आहे, इतक्याशा व्हिडिओ तुम्हाला नाही ना सांगता येणार. सो म्हणून 45 डेज हे चॅलेंज घ्या. जिथपर्यंत मला व्हिडिओज तुमच्यासाठी बनवता येतील मी एव्हरीडे बनवणार आहे. सो काही व्हिडिओ व्हिज्युअल्सवाले येतील, काही नॉर्मल व्हॉईस रेकॉर्डिंग्समध्ये येतील. सो ॲज पर अवेबिलिटी, कारण मी सध्या खूप बिझी असते, कारण सगळ्या गोष्टी एकत्र सांभाळणं, कारण आत्ता ह्या जेव्हा ब्रँडची सुरुवात झाली आहे. सो मी पर्सनली आम्ही सगळ्यांवरती लक्ष देतो आहे, कारण प्रत्येक क्रिस्टल हील व्हायला हवा, एनर्जाईज व्हायला हवा, प्रत्येकाला रिप्लाय द्यायचे असतात. सो खूप गोष्टी असतात. सो जर तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये नवीन आहात, तुम्ही फक्त ऑनलाईन बघून तुम्ही फक्त घेतलं आहे कारण लोकं घालत आहेत, सो तुम्हाला नाही माहिती की तुम्ही किती राईट डिसिजन घेतलं आहे हा क्रिस्टल घेऊन. आणि एक नॉर्मल जेव्हा नारळ असतो, तो नारळ एक साधा नारळ असतो, पण जेव्हा तुम्ही त्याला देवळात घेऊन जाता, जेव्हा तो देवळातून बाहेर येतो तेव्हा त्याचा प्रसाद झालेला असतो. त्याप्रमाणे क्रिस्टल हा नुसता एक क्रिस्टल असतो, पण जेव्हा तुम्ही तो एखाद्या हीलरकडून घेता, रेखी हिलिंग देऊन घेता, त्या माणसाचे तुम्हाला घेऊन इंटेन्शन्स चांगले असतात, तेव्हा ते क्रिस्टल्स तुमच्यासाठी काम करायला लागतात. सो आजकाल ऑनलाईन बऱ्याचशा ब्रँड्स आहेत ज्या ह्याला प्रोडक्ट म्हणून सेल करत आहेत, जस्ट फॉर अ बिझनेस. सो हजारो लाखोच्या थोकमध्ये सगळे मिक्स क्रिस्टल्स असतात. कुठलं क्रिस्टल कोणाला सूट होतं आहे, कारण जर समजा एक जलतत्व आहे, एक अग्नितत्व आहे, सो प्रत्येक क्रिस्टलचं एक नेचर असतं. सो त्याच्या अकॉर्डिंगली जर क्रिस्टल्स मिक्स झाले तर मग काय होणार तुम्हीच सांगा मला. सो म्हणून माणसं जे तुम्ही जर जेवढे पण सक्सेसफुल लोक बघाल ना, सो ते कुठल्या ना कुठल्या हीलरकडून क्रिस्टल्स घेत असतात. सो जरी तुम्हाला ते एक्सपेन्सिव्ह वाटत असले पण ते जेन्युइन असतात. सो बेसिक क्वालिटी पण मार्केटमध्ये भेटते, पण ती बेसिक क्वालिटी मोस्टली कलर्ड असते. सो भरपूर क्लायंट्सशी आम्हाला कनेक्ट झाल्यावर समजलं की त्यांना रंग मारलेले क्रिस्टल दिले गेले. सो कालांतराने त्याचा रंग जातो किंवा ती रंगीत काच असते डाय केलेली. सो तुम्हाला कसं कळणार की तो खरा आहे की खोटा आहे? सो क्रिस्टलमध्ये असं नाही आहे की एकदम महागातलीच क्वालिटी घ्यायला पाहिजे, नॉर्मल क्वालिटीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. सो हा फिरोजा आहे. सो हा फिरोजा 1100ला येतो, जो सलमान खानच्या हातामध्ये आहे. सो हा नेम फेमसाठी असतो म्हणून सगळे घालतात. आता तुम्ही विचार करा, हा जो माझ्या हातामध्ये आहे जो फिरोजा, ठीक आहे, सो हा फिरोजा माझा 12,000चा आहे, ठीक आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त जो सलमान खानच्या हातामध्ये फिरोजा आहे तो 2 करोडचा आहे. सो तुम्ही जसं घ्याल तशी क्वालिटी आपल्याला क्रिस्टल्समध्ये भेटते. पण मी पण तर कधी काळी साध्या क्रिस्टल्सनीच सुरुवात केली होती ना. सो क्रिस्टल साधे असले तरी चालतील, पण जर आपलं बजेट आहे तर एकदाच व्यवस्थित आणि छान घ्यायचं. कारण एक क्रिस्टल, आता माझे क्रिस्टल्स 7-7, 8-8 वर्षापासून माझ्या हातात आहेत. सो हे जे क्रिस्टल्स आहेत ना, हे आपल्याला आरामात चालतात. आणि कधी काही एनर्जीजमुळे आपल्यावरती काही येणार असतं ना, तर क्रिस्टल स्वतःवर घेतात. सो तो क्रिस्टल तुटतो. मग त्याचा धागा तुटल्यावर आपण काय करायचं आहे, नॉर्मल आपण त्याचं परत ब्रेसलेट बनवून हातामध्ये घालू शकतो. सो ब्रेसलेट तुम्ही कसं बनवू शकतात? सो एक तर तुम्ही लोकरचा धागा असतो त्याच्यात ओवू शकता, किंवा तुमच्या आजूबाजूला ज्वेलर्स असतात, ज्वेलर्सच्या बाहेर खूप सारे गोसावी बसलेले असतात जे मंगळसूत्र वगैरे बनवतात. सो ते तुम्हाला इलॅस्टिकमध्ये टाकून देतात, ठीक आहे. सो तुम्ही परत त्याला बनवू शकता. मग जेव्हा ते बाहेरच्या एनर्जीतून परत येतं, सो तेव्हा त्याला मिठाने वॉश करायचं. मिठाने वॉश केल्यावरती रनिंग वॉटर खाली धरायचं आणि त्याला ती सगळी नेगेटिव्ह एनर्जी निघून जाऊ द्यायची. मग आम्ही तुम्हाला व्हिडिओ तर ऑलरेडी पाठवलेलाच आहे की कसं क्रिस्टल घालायचं आहे. सो त्याच्यानंतर तुम्ही ते क्रिस्टल घालायचे. सो मोस्टली बाकी सगळे क्रिस्टल उजव्या हातात येतात, फक्त जे ग्रीन असतात ना, आता हा माझा जेड आहे आणि हा माझा ग्रीन एव्हेंच्युरियन आहे, सो जो माझ्या अकॉर्डिंगली मला सूट होतो आहे. सो ते फक्त तुम्हाला तुमच्या राईट हँड, तुमच्या लेफ्ट हँडमध्ये घालायचे असतात. बाकी सगळे जे आहे ते तुमच्या राईट हँडमध्ये म्हणजे उजव्या हातामध्येच येणार आहेत.
सो प्रत्येक क्रिस्टल कसा कुठे घालायचा आहे, त्याचा वापर काय आहे, त्याच्यासोबत अफर्मेशन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर आम्ही तुम्हाला सांगितल्यात, पण त्या तुम्ही केल्यात का? सो आपल्याला रिझल्ट्स पूर्ण हवे असतात ना, सो सगळ्या गोष्टी करायला शिकायचं आहे. आयुष्य एका दिवसात कधीच नाही बदलत. तूप खाऊन लगेच म्हणतो ना की तूप खाऊन लगेच रूप नाही येत. सो आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो, कारण क्रिस्टल हा एकदम सूक्ष्म पद्धतीने तुमच्यावरती काम करत असतो. पण जर समजा 365 डेज जर सूक्ष्म 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 करून जर बदल व्हायला लागले, तर पूर्ण 365 डेजमध्ये तुम्ही एक नवीन पर्सनॅलिटी झालेला असतं. सो असं असतं का की आज क्रिस्टल घातले म्हणून बक्कळ पैसा यायला लागला. सो हे जे ॲडव्हर्टाइजमेंट असतात तसं काहीही मार्केटमध्ये घडत नसतं. क्रिस्टल घातल्यावर ते तुम्हाला आयडियाज देतात, ते तुम्हाला इनोव्हेटिव्ह करतात, ते तुम्हाला इन्स्पायर करतात, ते तुम्हाला शांत करतात, ते तुम्हाला काहीतरी करण्यासाठी धस देतात. सो बेसिकली ते तुम्हाला इन्स्पायर करतात, चल हे कर, हे केल्याने हे होईल, ते कर, ते केल्याने हे होईल, वेळ वाया घालवू नकोस. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये क्रिस्टल्स आपल्याला मदत करतात. सो मनी मॅग्नेट झाल्याने तुम्हाला पैसा यायला नाही लागणार आहे. तुम्हाला त्यासाठी मी दिलेले सगळे टास्क फॉलो करायचे आहेत. सो मला फक्त तुम्हाला क्रिस्टल कधी द्यायचंच नव्हतं, मला तुम्हाला माणूस म्हणून बदलायचं होतं. सो क्रिस्टल हा नेहमी एक पॉझिटिव्ह टूल आहे, जो तुमच्या आयुष्याला 360 डिग्री बदलू शकतो. मी सुद्धा खूप गोष्टी माझ्या आयुष्यात केल्या, पण जेव्हा मी स्वतःला आतून बदलायला सुरुवात केली, तेव्हा आयुष्य बाहेरून बदलायला लागलं. आणि आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक प्रॉब्लेम हा काही ना काही कारणासाठी आलेला असतो. सो आज जर तुमच्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आला नसता, तर तुम्ही आणि मी कुठे? सो मी इथे मालाडला मुंबईमध्ये, तुम्ही तिथे लांब. सो कसे आपण कनेक्ट झालो? एका क्रिस्टलमुळे. सो इतक्या लोकांची नाही होत मला बोलणं पॉसिबल. तुम्ही विचार करा, दिवसाला जर 30-40 कॉल आले, परत त्याच्यात माझे क्लासेस चालतात, मेडिटेशन बॅच चालतात, रेकी क्लासेस चालतात, क्रिस्टल क्लासेस चालतात. कधी कधी कोणी खूप जास्त प्रॉब्लेममध्ये असतो, त्या व्यक्तीला समजवावं लागतं. सो त्याहूनही व्यतिरिक्त मला माझं शिक्षण अजून कंटिन्यू करायचं, त्याच्यामुळे मी काही ना काही नवीन शिकत असते, जेणेकरून मी तुम्हाला राईट इन्फॉर्मेशन देऊ शकेन. माझं स्वतःच्या मेडिटेशनच्या वेळा असतात, माझं स्वतःचं रेकी प्रॅक्टिस असतं, मी क्रियायोगा प्रॅक्टिस करते. तो मला प्रत्येकासाठी वेळ द्यावा लागतोय की नाही? सो म्हणून हा उपक्रम आहे की ज्याच्यात 45 दिवस तुम्ही माझ्या एनर्जीशी जोडले जाल. सो कसं असतं, एका गोष्टीचं चॅलेंज घेणं पण फार महत्त्वाचं असतं. तर वर्ष संपायला अजूनही आपल्याकडे खूप दिवस बाकी आहेत. सो जर तुम्ही हे व्हिडिओज माझ्याबरोबर कंटिन्यू केलेत, एव्हरीडे कमेंट करून तुमची प्रेझेंटिंग मला कळवा, म्हणजे कोण खरंच आपलं आयुष्य बदलण्यामध्ये इंटरेस्ट आहे हे मला कळेल. जर मी तुमच्यासाठी इतकं करू शकते, मी ही क्रिस्टल विकून तुमच्याशी कनेक्शन तोडू शकली असती, राईट? पण माझा उद्देश फक्त एकच आहे माझ्या आयुष्यामध्ये, की मला तुम्हाला सक्सेसफुल झालेलं बघायचं आहे. सो एकेकाला वेळ देण्यापेक्षा आपण सगळे एकत्र येऊया ह्या प्लॅटफॉर्मवरती. आणि क्रिस्टलबद्दल मी तुम्हाला माहिती तर सांगणारच आहे, पण तुम्ही तुमच्याशी जोडले जाऊन कसं तुमचं आयुष्य बदलू शकता आणि हे क्रिस्टल्स कसे वापरायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या 45 दिवसात कळणार आहेत. सो ज्या अंधश्रद्धेमध्ये आपण हल्ली जगतोय, ही रेमेडी, ते रेमेडी, हे करायचं आहे, ते करायचं आहे, सो ह्याच्या पाठचं सायंटिफिक रिझन जाणून तुम्ही ह्या सगळ्या जाळातून बाहेर पडाल. कारण एखादी गोष्ट करणं ठीक होतं. आपल्या पॅरेंट्सच्या वेळेचा जर आपण तो टाईम बघितला, तर एखाद दुसरी गोष्ट ते लोक करत होते, आपण अति ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलो आहे. सो ह्याला म्हणतात इन्फॉर्मेशन वॉर. सो इन्फॉर्मेशन वॉर म्हणजे खूप अति झालं आहे सगळं. सो आता कुठेतरी याला थांबवायला आपल्याला हवं ना. सो ह्याच्यामध्ये आपण माहिती आहे काय करणार आहोत, मी तुम्हाला तुमच्यामधल्या पॉवरशी मिळवणार आहे. तुमच्या आतच परमात्मा आहे आणि त्याच्याशी तुम्ही कसे जोडले जाऊ शकता आणि कसं तुमच्या आयुष्याला सुंदर बनवू शकता, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजवणार आहे, शिकवणार आहे. सो फक्त मला एव्हरीडे 15 मिनटं द्यायची आहेत. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला आहे, तर तुम्ही कुठून आहात आणि तुमचं नाव काय आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा. सो आय विल कम टू नो की अच्छा हे सोल्स माझ्याशी जोडले जात आहेत. कारण आपण प्रत्येकजण एक आत्मा असतो आणि आपण हा कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी केला होता की जिथे मी तुमची स्पिरिच्युअल फ्रेंड बनणार होती. सो हा चॅनल खास त्याच्यासाठीच आम्ही ओपन केला आहे मराठीमध्ये, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना मी इन्फॉर्मेशन देऊ शकेन. सो जरी तुम्ही क्रिस्टल घेतलं आहे तरी इट्स ओके, नाही घेतले तरी इट्स ओके. फक्त 30 डेज मला द्या आणि एका चॅनलवरती टिकून राहा, एका व्यक्तीला तुम्ही पकडून राहा. सो यू विल अंडरस्टँड की तुमच्या आयुष्यात किती मोठा बदल येऊ शकतो. तुमचं सक्सेस तुमच्या माइंडसेटमध्ये लपलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला शिकवणार आहे, समजवणार आहे. सो तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मी तयार आहे, तर तुम्ही तयार आहात का? सो कमेंटमध्ये नक्की लिहा. वर्ष बदलायच्या आधी स्वतःला बदलून टाकूया, म्हणजे 2026 आपल्या सगळ्यांसाठी धमाकेदार जाणार आहे. किंवा ज्या वर्षी तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या वर्षी मी तुम्हाला एक प्रॉमिस करते आहे की हे तुमचं सगळ्यात बेस्ट वर्ष असणार आहे. कारण 45 डेज बस होतात तुमच्या आयुष्याला बदलण्यासाठी. सो मी तुम्हाला आतून बदलणार आहे. सो बाहेरचं जे जग आहे ते ऑटोमॅटिकली बदलेल. सो मी आहे तुमची फ्रेंड सोना. सो माझं हिंदी चॅनल आहे स्पिरिच्युअल सोना, त्यालासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्ही माझ्याशी तिथेही कनेक्ट राहू शकता.
आणि मी तुम्हाला खूप छान 45 डेचे टास्क देणार आहे, ज्याची सुरुवात आपण उद्यापासून करणार आहोत. मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. 45 दिवस फक्त मला द्या आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतंय. सो उद्या भेटूया. उद्यापासून आपण ही जर्नी सुरू करूया. त्याआधी आजचा पहिल्या दिवसाचा टास्क. सो तो टास्क काय आहे? तुम्हाला थँकफुल राहायचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी. सो आज विचार करा ना, तुम्ही ह्या वेळेला जिवंत आहात हे काही एका गिफ्टपेक्षा कमी आहे का? कितीतरी लोक, जर तुम्ही आज कॅन्सर सेंटर्सवरती व्हिजिट केलं तर यू विल अंडरस्टँड की ह्या वेळेला कितीतरी लोक त्यांचे शेवटचे श्वास घेत आहेत. खूप स्ट्रगल चाललं आहे त्यांचं नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी. आज जी किडनी तुमची नॉर्मली फंक्शन करते ना, त्या किडनीला वाचवण्यासाठी लोक 35-35 लाख खर्च करत आहेत. सो हा जो करोडोचा ऐवज ऑलरेडी देवाने तुम्हाला दिला आहे, जो व्यवस्थित चालला आहे, सो त्याच्यासाठी पण तुम्हाला ग्रेटफुल राहणं महत्त्वाचं आहे. ह्या वेळेला जर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी मला बघू शकताय, सो ह्या डोळ्यांसाठी ग्रेटफुल राहायचं आहे. सो एक छोटासा टास्क मी तुम्हाला देणार आहे. आज तुमच्या डोळ्यांवर पट्टी बांधायची आहे, वॉशरूममध्ये जायचं आहे आणि फक्त डोळे बंद करून मला तुम्ही ब्रश करून दाखवा. आणि देन म्हणजे तुम्हीच करा, मी तर तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल देते ज्याने तुम्हालाच कळेल की हे डोळे किती महत्त्वाचे आहेत, ज्याच्यावरती आपण कधी लक्षच नाही दिलं. आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याकडे कार नाही आहे, आपल्याकडे घर नाही आहे, आपल्याकडे जॉब नाही आहे. पण जी गोष्ट तुम्हाला कुठेच मिळणार नाही ती ऑलरेडी देवाने तुम्हाला दिलेली आहे. बाकी सगळ्या गोष्टी मिळवता येतात. सो ग्रॅटिट्यूड इज द की. सो जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये येता, जेव्हा तुम्ही धन्यवाद ह्या शब्दाला तुमच्या आयुष्यामध्ये अपनवता, तेव्हा तुम्हाला कळतं की ब्रह्मांडाने, परमपिता परमात्मा परमेश्वराने ऑलरेडी तुम्हाला खूप दिले. सो तुम्ही विचार करा, आज तुम्ही मला ऐकू शकताय, तुम्ही बोलू शकताय, तुम्ही चालू शकताय. सो ह्याच्यापेक्षा मोठी ब्लेसिंग कुठलीच नाही आहे ना. जा एखाद्या आंधळ्या व्यक्तीशी बोलून बघा, त्यांनी तर रंगच नाही बघितलेत अजूनपर्यंत, फक्त त्याच्या डोळ्यासमोर अंधार आहे. जेव्हा तुम्ही ब्रश कराल ना डोळे बंद करून, तुम्हाला 5 मिनिट्ससुद्धा सहन होणार नाही स्वतःची एनर्जी. सो म्हणून थोडंसं आता जागृत व्हा. जे देवाने दिले त्याच्यासाठी थँक्यू बोलायला शिका. म्हणजे नाही आहे ना, ते पण देव देईल. जर समजा आता माझं एक बाळ आहे तनया, ठीक आहे, माझी मुलगी 10 वर्षाची आहे. सो आज मी तिला खूप गोष्टी दिल्या, पण एक गोष्ट नाही दिली कारण ती तिच्यासाठी आता राईट नाही आहे. आता तिचं वय नाही आहे. म्हणजे जर समजा तिने सांगितलं की नाही मम्मी मला चाकूच हवा आहे, बरं मला असं भाजी कापायची आहे, पण मी म्हणाली की नाही बेटा मी आता नाही देणार तुला, तर ती रागवली, रुसली. सो मला माहिती आहे ना की आता तिला मी चाकू दिला आणि कधी तिच्या हाताला किंवा बोटाला लागलं तर ते किती भारी पडेल. सो मी तिला योग्य वेळेवरती ती वस्तू देणार. सो देवाचंही तसंच असतं. तो आपल्याला प्रत्येक वेळेला काही ना काही शिकवत असतो. सो त्या शिकवणीच्या आधीच जर त्याने आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ना, तर आपल्या आत्माची उन्नती कधी होणारच नाही. आपण हसत राहू, गात राहू, पार्टी करत राहू, फक्त ह्याच्यातच बिझी असू. पण जेव्हा आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम येतात तेव्हा सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्याला समजायला लागतात. सो कोण कसं आहे है ना. सो पैशांची व्हॅल्यू कशी केली पाहिजे हे तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्समधून कळतं. जेव्हा तुम्ही कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकता तेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त देवाला आठवता. सो देव जो असतो ना, त्याला हवं आहे की तुमचं अटेन्शन नेहमी त्याच्यावर राहावं, म्हणून तो छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये ॲड करत असतो. पण ह्या गोष्टी अशा कधीच नसतात की ज्या कधीच सुटणार नाही आहेत. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेत तेच प्रश्न विचारले जातात ज्यांची उत्तरं असतात. सो जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला गेला आहे, सो त्याचं उत्तर देवाकडे नक्की आहे. सो प्रत्येक प्रॉब्लेम हॅज अ एंड. ही गोष्ट आपण समजायची आहे आणि त्याप्रमाणे आपण पुढे जायचं आहे. हा व्हिडिओ नक्की तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवायचा आहे. याच्यात असं नाही आहे की क्रिस्टल नाही घेतले, तर ही एक प्युअर इन्फॉर्मेशन आहे जी विदाऊट एनी टूल तुम्ही तुमचं आयुष्य कसं बदलू शकता हे मला फक्त सांगायचं आहे. आणि चॅनलला भरभरून प्रेम द्या, खूप फॉरवर्ड करा, खूप शेअर करा, जेणेकरून खूप लोक जोडले जातील आणि आम्हालासुद्धा व्हिडिओ बनवायला खूप मजा येईल. आणि हसत राहा, फक्त ग्रॅटिट्यूडमध्ये राहा. कारण जे सध्या तुमच्याकडे आहे ना, ते सुद्धा एखाद्याचं स्वप्न आहे. मग तुम्ही म्हणाल रे काय आहे माझ्याकडे, छत आहे ना डोक्यावर, खायला 2 वेळचं अन्न आहे ना, घरामध्ये फॅमिली आहे ना. सो तुम्ही जिवंत आहात ना, सो ह्याच्यापेक्षा मोठं सुख या जगात कुठलंच नाही. सो जर तुम्हाला रोटी कपडा मकान देऊन देवाने खाली ऑलरेडी पाठवलेलंच आहे, तर मग टेन्शन कशाला करायचं. जो माणूस रस्त्यावर आहे ना, ज्याच्याकडे काहीच नाही आहे, जो भीक मागतोय,
तुम्ही जे आयुष्य जगताय ना ते सध्या त्याचं स्वप्न आहे. सो प्रत्येकाची स्वप्न वेगळी आहेत आणि स्वप्न कधीच न संपणारी आहेत. पण एक सुख आहे जे मी तुम्हाला परमनंट देणार आहे आणि ते आहे आपल्याला सच्चिदानंद बनायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण आपल्यामध्ये खुश राहायला शिकतो ना तेव्हा परिस्थिती कुठलीही असो ती बदलायला वेळ नाही लागत. तुमचा माइंडसेट मला स्ट्रॉंग करायचा आहे, कारण जेव्हा माइंडसेट स्ट्रॉंग होतो ना तेव्हा प्रत्येक प्रॉब्लेमच्या पाठचे रिझन्स आपल्याला कळतात. सो या 45 दिवसांमध्ये तुम्हाला मी माझ्या पण आयुष्याची कथा सांगणार आहे. सो यू विल अंडरस्टँड की कसं आपण सगळ्या गोष्टीतून बाहेर पडू शकतो. जर मी करू शकते तर तुम्हीही करू शकता. सो वेलकम इन माय फॅमिली. सो हा एक परिवार आहे आणि मला फक्त एकच इच्छा आहे की मला तुमचं सगळ्यांचं खूप भरभरून चांगलं झालेलं बघायचं आहे आणि ते नक्कीच होणार आहे. आणि मार्गशीर्ष महिनासुद्धा आजपासून सुरू झालेला आहे. सो खूप छान दिवशी आपण स्टार्ट केलं आहे. सो चॅनलला नक्की फॉरवर्ड करा, खूप लोकांपर्यंत पोहोचवा, पूर्ण व्हिडिओ बघा, प्रत्येक व्हिडिओला 2दा बघा, जेणेकरून ह्या गोष्टी मी तुम्हाला शिकवते ना त्या तुमच्या ब्रेनमध्ये हॅमर होतील. कुठेतरी थांबून बघा. 10 व्हिडिओ बघण्यापेक्षा एकाच चॅनलला फॉलो करा. तुम्ही दिलेत ना स्वतःला 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष, आता फक्त स्पिरिच्युअल सोनाचं ऐकून बघा. थोडासा मला वेळ द्या. हे 40 दिवस फक्त 100% कनेक्ट व्हा. वेळेवरती व्हिडिओ होतील ते व्हिडिओज फक्त बघा आणि तुमचं आयुष्य बदला. मी सांगितलेल्या ॲक्टिव्हिटीज प्रामाणिकपणे करा, कारण हा तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या सक्सेससाठी आहे है ना. सो व्हिडिओ बनवणं माझं काम, येऊन व्हिडिओ बघणं तुमचं काम. सो खूप सोपी डील आहे, कॉन्ट्रॅक्ट करूया. सो आज कमेंटमध्ये लिहा डील डन. ओके. सो मी तयार आहे, तुम्ही पण तयार आहात मला माहिती आहे आणि तुमची एनर्जी माझ्या सगळ्यांपर्यंत पोचलेली आहे आणि आमची टीम खूप आभारी आहे की तुम्ही आमच्यावरती खूप विश्वास दाखवला आहे. सो 45 डेज खूप मज्जा करूया आणि एक नवीन फ्युचर क्रिएट करूया, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू जे विचार करशील तेच तुझ्या आयुष्यात घडायला सुरुवात होईल. सो उद्याचा टॉपिक हाच आहे. ओके. सो पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.